मतदारसंघातले आहेत, कारण की बाकीच्या सगळ्याकडे वोटिंग आय डी आहे म्हणून टेन्शन नाही काय. हां मेलेडीवाले बाकी सगळे त्यांचे हेच आहेत आपल्या बघितलं ना आपण. ठीक आहे ठाकूर कॉलेज समोर बोलले आपल्या इकडचे. शिवशक्ती बॉईज आणि देवी सरस्वती सेवा संघ यांमधील सामन्याला सुरुवात झालेली आहे. रायझिंग स्टार विनोद, आपण यार की है यारी निभानी नाणेफेक जिंकून शिवशक्तीने क्षेत्र रक्षण स्वीकारलं आणि पहिला गडी बाद करण्यामध्ये यशही मिळालेलं आहे. जबरदस्त ड्राईव्ह 4 धावांसाठी. 1 to go. धाव संख्या 17. प्रेक्षकांच्या खांद्याला दुखापत सुद्धा झाली, एवढा कडक स्ट्रोक हा होता. धाव संख्या 17. देवी सरस्वती सेवा संघ. शिवशक्ती बॉईजचं पहिलं षटक निभावलं ते म्हणजे राहुल यांनी. दुसरं षटक निभावण्यासाठी अनुभवी गोलंदाज संदेश आलेले आहेत स्ट्राईकवर. त्यांच्या समोर वैभव. हॅलो हॅलो. बॅकफुट वरती पूल करण्याचा प्रयत्न वैभव आणि जीवनदान. हॅलो हॅलो. मी ज्ञानराज तिटे सोशल मीडिया समन्वयक यांना विनंती करतो, त्यांनी तन्वी मासवे मॅडमचा सत्कार पुष्पवाटिका देऊन करायचा आहे. वाईडचा इशारा आलेला आहे. विधानसभा समन्वयक तन्वी मासवे मॅडम यांचा सत्कार ज्ञानराज तिटे सोशल मीडिया समन्वयक हे करतो. फक्त एक. एकूण धाव संख्या. तसेच उपविभाग 23. प्रमुख शाखा प्रमुख शाखा क्रमांक 26 विठ्ठल नलावडे साहेब यांचा सत्कार मी युवासेना सहसचिव सिद्धेश पाटेकर यांना विनंती करतो, त्यांनी कृपया शाल व पुष्पवाटिका देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. संदेशचा पुढचा चेंडू आणि बॅकफुट वरती खेळला गेलेला स्ट्रोक चौकार. धाव संख्या पोहोचलेली आहे 28 धावांवरती. 3 षटकांचे सामने. दोन षटकांची समाप्ती. धाव संख्या 29. देवी सरस्वती सेवा संघ.
देवी सरस्वती सेवा संघ. धाव संख्या 29. सिद्धेश गोलंदाज शिवशक्ती बॉईज कडून आलेले आहेत. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये शानदार ऑफ ड्राईव्ह 4 धावांसाठी शिवसेना चौकार. पुन्हा एकदा चौकार. अलग सबसे असली डिफरेंट कैलिबर हमसे मस्ती सीधा पप्पी तेरे आंसू पर हम गेम रखते अंपायर हा कंप्लीट डेड. सिद्धेश. वाव, व्हॉट अ हिट. चौकार. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चौकार. 3 टू गो. धाव संख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एक चौकार. बॅटची कडक आणि चौकार. लकी चौकार. आणि 50 धावा पूर्ण. देवी सरस्वती सेवा संघाच्या 50 धावा पूर्ण आणि क्लीन बोल्ड. यावेळेला मात्र बोल्ड. 51 धावांचं लक्ष. शिवशक्ती आपल्यासाठी. रायझिंग स्टार आपण संपर्क साधायचा आहे. रायझिंग स्टार संघ मेलोडी मित्रमंडळाविरुद्ध आपला पुढचा सामना होईल. देवी सरस्वती सेवा संघ यांनी 50 धावा कमावल्या. 51 धावांचं लक्ष शिवशक्ती बॉईजसाठी. 51 इज द टार्गेट. 17 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या. प्रदीप नेगी शाखा समन्वयक प्रदीप नेगी. पुढचा सामना कोणाचा आहे? रायझिंग स्टार विनोद व मेलोडी मित्रमंडळ दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. रायझिंग स्टार विनोद. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. सौरभ किंवा प्रदीप. शिवशक्ती बॉईज 51 धावांचं आव्हान. युवा सुपर कपचे सामने
दुसरा दिवस या स्पर्धेचा. संदेश आणि मंगेश. संदेश आणि मंगेश नावं घेताना असं वाटतं की कॅडबरीची ऍड चालू आहे. रमेश सुरेश. चौकार. शिवशक्ती बॉईजसाठी 51 धावांचं आव्हान आहे. देवी सरस्वतीने फलंदाजीमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये त्याच प्रभावी प्रदर्शनाची गरज. गोलंदाजीमध्ये वैभव. सतरा धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या. रिक्वायर्ड रन रेट इज 17 पर ओव्हर. ड्राईव्ह काव कॉर्नरच्या दिशेला. एक धाव मिळेल. एकंदरीत धावसंख्या या एका धावानं होईल 6. 51 धावांचा पाठलाग करताना नाणेफेकी होऊन जाईल रायझिंग स्टार आणि मेलडी मित्रमंडळ यांच्यामध्ये. नोचा इशारा. सुद्धा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात संघ शिवशक्ती बॉईज. 17ची गरज होती पहिल्या षटकाच्या अखेरीस सरासरी, पण 14 आलेले आहेत. एक गडी बाद झालेला आहे. माझ्या मते सामना अजूनही बॅलन्स आहे. शिवशक्ती अजूनही या सामन्यामध्ये जर येणाऱ्या षटकामध्ये 20च्या आसपास धावा कमावल्या तर चुरस शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचू शकते. युवा गोलंदाज अरुण आणि समोर राजू. नोचा इशारा आणि एक धाव अजून मिळेल. धावसंख्या पोहोचेल 16 धावांवरती. चौकार. लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू आहे. वाईडचा इशारा आलेला आहे. शिवशक्ती बॉईज प्रयत्न नक्कीच करीत आहेत. धावसंख्येचं जे आव्हान आहे ते डोंगरा एवढं मोठं आहे, पण कुठेही प्रयत्नांची कमी नाही. यावेळेला मात्र धावबाद होतील महेश. धावसंख्या 21. इथून अजूनही 30 धावांची गरज आहे. येणारे नवीन फलंदाज रवी. लक्ष्यमच्या बाहेर म्हणजेच वाईड. काका चला चला काकांना. काका ठीक आहात तुम्ही? बरेच सिनियर्स ही आमच्या सोबत आहेत येथे प्रेक्षकांमध्ये. थोडंसं सांभाळायचं आहे, पण संभाजीनगरचे तुम्ही जर असाल तर तुम्ही नक्कीच मजबूत असणार, यामध्ये काही शंका नाही.
एकूण धावसंख्या झालेली आहे 24. या आधीच्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. ॲज पर स्कोरर 5 चेंडू दाखवत आहेत. पाच चेंडू दाखवत आहेत ॲज पर स्कोरर. 5. 1 टू गो आहे. 1 टू गो. ओव्हर एकदा फक्त कोणीतरी एकाने ज्याला पूर्ण ओव्हर डाउनलोड करू शकतो त्याने यायचंय पुढे फक्त. एकाने सांगा. हॅलो हॅलो. पंचांनी सामना त्वरित सुरू करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील ही याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे. पंचांनी सामना त्वरित सुरू करा. अजूनही आपल्याला थँक्यू वैभव. विभागामध्ये अजूनही 6 सामने शिल्लक आहेत व उपउपांत्य फेरी तर बाकीच आहेत. उपांत्य फेरी नंतर या सर्व फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे सामने लवकरात लवकर संपवावे पंचांना विनंती. एक धाव मिळालेली आहे. दोन्ही संघांनी सहकार्य आम्हाला केलं. षटक संपलेलं होतं. वैभव यांची मदत आम्हाला लाभली आणि विभागामध्ये जर स्मरणशक्ती स्पर्धा झाली तर वैभव नक्की जिंकतील. हॅलो. हॅलो. 12 नंबरच्या माजी नगरसेविका गीता सिंगन मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं इथे हार्दिक स्वागत करतो. तसेच आमचे डॅशिंग शाखा प्रमुख सचिन मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. युवा सुपर कप अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. या युवा सुपर कपचे आयोजक सिद्धेशजी पाटेकर तसेच विजय रांजणे. खरंच आम्ही आपल्या दोघांचं खूप आभारी आहोत. या ठिकाणी युवा खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं आणि या ठिकाणी अनेक खेळाडूंनी सहभाग घेतले. शनिवार रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस या ठिकाणी स्थानिक खेळाडूंना आपण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपले मानावे तेवढे खूप आभार आहेत. युवा सुपर कपला भेट देण्यासाठी 12 नंबरच्या माजी नगरसेविका गीता सिंगन मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच सचिन मोरे आणि विभाग क्रमांक 1चे डॅशिंग विभाग प्रमुख उदयजी पाटेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही आपणा सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. साऊंडवाला जर थोडा आवाजही करा. या ठिकाणी सामनावीरांनी स्टेजवर यायचं आहे. सामनावीराचं नाव सांगा. या ठिकाणी वैभव. देवी सरस्वती सेवा संघ वैभव. आपण ठरलेला आहात सामनावीर. अभिनंदन वैभव. आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती यायचं. गीता सिंगन मॅडम यांना मी विनंती करतो की या सामनावीराचं आपण ट्रॉफी देऊन. हे तिकडे बघ, समोर बघ आपल्याकडे दे मॅडम. त्यात दे ना.
हे घे. जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली या ठिकाणी युवा सुपर कप अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि योगायोगाने 12 नंबरचाच हा खेळाडू निघाला. या ठिकाणी मागा ठाणेमधील खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्यात आलेली आहे. आमचे प्रदीप नेगी मागा ठाणे विधानसभेमधलेच मॅडम या ठिकाणी सर्व संघ आहेत. सर्वांचे आधार कार्ड बघूनच सर्वांना या ठिकाणी मागा ठाणेलाच संधी दिलेली आहे. मागा ठाणे विधानसभा आयोजित युवा सुपर कप आयोजक विजय रांजणे, सिद्धेशजी पाटेकर, आमोद गुप्ते, शाखा समन्वयक शाखा क्रमांक 12. या राजू साहेब वरती या. त्यांचं राजू घोळे, आमचे शिवसैनिक राजू घोळे. जरा या ठिकाणी मान्यवरांना किरण गिमल या लोकांना बसण्यासाठी आपण संधी द्यायची आहे. 2 खुर्च्या लावा आजूबाजूला. राजू घोळे साहेब या ठिकाणी पाटेकर साहेबांचं अभिनंदन करतायत. आमोद गुप्ते, शाखा समन्वयक, आम्ही आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना पुरस्कृत आयोजक सिद्धेशजी पाटेकर, संयोजक विजय रांजणे. भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच या ठिकाणी प्रथम येणाऱ्या टीमला 30,000 आणि चषक, तसेच द्वितीय येणाऱ्या टीमला 20,000 आणि चषक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, सामनावीर, मालिकावीर असे अनेक पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि क्रीडा रसिकांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. बालमित्र मंडळाचे विशेष सहकार्य या ठिकाणी लाभलेले आहे. दिनेश लक्कमजे अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. युवा सुपर कप भव्य अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आयोजक सिद्धेशजी पाटेकर. आलेले इथे या ठिकाणी अतिशय सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे. युवा खेळाडूंना खेळण्यासाठी सुंदर असं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. मी आयोजकांचं मनापासून आम्ही आभारी आहोत की या ठिकाणी मागा ठाणेमधीलच खेळाडूंना आपण चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. कॉमेंट्री चालू करा. नाही असू दे, मला आता तिकडे पण जायचं. धन्यवाद विठ्ठल नलावडे साहेब, आपण या ठिकाणी येऊन कार्यक्रमाला उपस्थित लावल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. विठ्ठल नलावडे शाखा प्रमुख. कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान, आपण संपर्क साधायचा आहे मंचाजवळ आयोजकांशी. कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान.
हॅलो हॅलो रायझिंग स्टार विनोद आणि मेलडी मित्रमंडळ यांच्यामधील हा सामना क्षेत्ररक्षण हॅलो हॅलो स्वीकारलं. क्षेत्ररक्षण स्वीकारलं मेलडी मित्रमंडळ यांनी. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणामध्ये प्रथम गोलंदाजीची सुरुवात करणारे गोलंदाज ऋषी आणि त्यांच्या समोर रायझिंग स्टार तर्फे आलेले खेळाडू जे स्ट्राईक वरती आहेत डावखुरे किरण आणि नॉन स्ट्राईक एंडवर रोहन. दोन्ही संघातील एक एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये उपस्थित असावा. आपण पाहिलं की 3 षटकांचे जरी सामने असले तरी 50च्या आसपास धावा या मैदानावरती उभारता येऊ शकतात. या आधीचा सामना वैभव यांच्या खेळीने देवी सरस्वती सेवा संघाने जिंकला शिवशक्ती बॉईज विरुद्ध. आतापर्यंतची धावसंख्या 14 आहेत, माफी असावी. बॉलर नेम प्लीज. अभि. एक खेळाडू समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघांनी ठेवायचं. अभि दिवस रात्र युवा सुपर कपचे सामने 25 ते 27 फेब्रुवारी या दरम्यान श्री ज्ञानेश्वर माऊली क्रीडांगण येथे खेळले जात आहेत. संभाजीनगरचं हे क्षेत्र पण संपूर्ण मागाठाणे विधानसभेचं प्रेम या स्पर्धेला लाभत आहे. यावेळेस मात्र सागर आणि अंकेश यांची कामगिरी सांघिक कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान आपले मधली नाणेफेक आपण करून घ्यायचे या सामन्याच्या दरम्यानच. फक्त या चेंडूला ड्रॅग केलेला आहे. दोन्ही टीम मधून एक एक खेळाडू. रायझिंग स्टार्स आपण एक आपला अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवायचा आहे. मेलडी मित्रमंडळ आपणही. मेलडी मधून सहाय्य करण्यासाठी एक प्रतिनिधी आलेले आहेत. रायझिंग आपण पण या. चौकार. मंचावरती उदय साहेब, गीता ताई आणि तसेच सचिन मोरेजी सुद्धा आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती थोडीशी तेजी दाखवावी लागली होती फलंदाजाला. डावखुरा किरण लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. पुन्हा एकदा तयार गोलंदाज अभि आणि समोर किरण. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता मात्र क्लीन मोल्ड. कांचन 11 आपण संपर्क साधायचा आहे सौरभ जाधव सरांशी. कांचन 11 षटकार. शेवटचं षटक. क्लीन बोल्ड. धावसंख्या पोहोचलेली आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे.
35 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक सुद्धा गतिशील झालेलं आहे. कांचन 11, आपण कृपया सौरभ सरांशी संपर्क साधावा. सौरभ जाधव सरांशी संपर्क साधायचा आहे. कांचन 11. फलंदाज अक्षरशः हायवे पर्यंत पोहोचले होते. चांगला प्रयत्न, चांगलं फुटवर्क, पण रणनीती मात्र यशस्वी ठरली नाही. धावसंख्या पोहोचलेली आहे 35. रायझिंग स्टार विनोद संघाची. हा उत्तम स्ट्रोक चौकारासाठी. शैलेश फलंदाज, दिनेश गोलंदाज. पुढचा चेंडू फुलटॉस आणि वैभव यांनी झेल टिपला. वन टू गो. ड्राईव्ह, 1 धाव मिळालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फक्त 1. आणि अशा पद्धतीनं रायझिंग स्टार विनोद या संघाने धावा कमावलेल्या आहेत. 41 धावांचं आव्हान. मेलडी मित्रमंडळ 41 धावांचं आव्हान. पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. उदेश पाटेकरजी, गीता शिंदेताई, सचिन मोरेजी आणि अन्य मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. कांचन 11 आणि सत्कर्म माऊली प्रतिष्ठान आपण